दोन माणसं त्यांचे दोन्ही पायानं लागलेलं आहे आणि दिवसांदेन म्हणजे उद्या संध्याकाळी देन बोलतो एकदम फायनल लुक बाई. आमच्या घरातली व्यक्ती फुल माझ्या ऑफिस चालले ना. तर रात्रीचे वाजल्यात 3:30. हे बघा पुन्हा एकदा अपघात झालेला आहे माझ्या गाडीसोबत आणि 2 माणसं त्याच्यामध्ये घायल झालेली आहेत. टॉप अँड टॉप घायल झालेली आहेत 2 माणसं. त्यांचे दोन्ही पायानं लागलेलं आहे आणि मी तर बिना चपलीचं धावत होतो तिथं. तर आता उद्या जाऊन लुक चेंज करावं लागणार कारण की असं 2 फेऱ्या झाले आणि मला तर वाटतं 3री फेरी पूर्ण मला एक साईड घेऊन जाणार आहे. 2 फेऱ्या तर इकडंच झाले, तिकडं अजून एकदा पण काही पण नाही झाला, पण 3री फेरी मला तर वाटतं नक्कीच मला एक साईडून अख्खी घेऊन जाईल. हिला काहीतरी करावंच लागणार. आता झाले यो तर पूर्ण फेलच गेलाय. अजून इथं यो तर नवीनच टाकलेला आता याच्यान आणि यो आता बघू उद्या घेऊन काय बोलतात. तर तिथे जाऊन बाहेरच करावं, शोरूम मध्ये नको, लय टाइमपास करतात ते शोरूम मला. फक्त इथनं तर इथपर्यंतच नाही, तिथपर्यंत नको नेऊ, नाही तर माझी अर्धी छाती जाईन. मी जायचो देवाच्या घरी लवकरच. उद्या पहिले जातं आणि गाडी टाकतं का आम्हाला घरी काहीच करून नाही द्यायचं, नाहीतर पुन्हा एकदा माझी 15 ते आता ठोकलेलं तर 10-15 दिवस गाडी बंद झाली. आता तर म्हणतो 28-25 दिवस गाडी बंद करते. मस्त की मागं झोपलेलं 2 सेकंद आधी ठोकून आवाज आला. मी हसते का आलं का ते गाडी टच झाली म्हणून आज हसू आलता. आणि माझी एक बुडगाव नव्हतं तर मी एकच बुड घालून बाहेर. अवघड असे होते रहते, छोटे मोठे मॅटर होते रहते. द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग. 4-5 वाजता झोपले आणि लगेच 10 वाजता उठलो. बाकीला बरं चल पटकन घेऊन येऊ. यो आपला कारनामा आपण रातचे झालेला आहे तो याला सॉल्व करून घेऊन येऊ. बघू आता बंपर पण आणि बहुतेक मी हे पण चेंज करून घेतो. त्याच्या बंपरच्या पुढचं ग्रिल ह्यो बंपर लावतो जुनाच. ते बाकीची निस्ता बोलाचा जुना बंपर लगा भाई, जुना बंपर लगा. तो अभी वहीच करते, जुना ही बंपर लगाएंगे. जातो पहिला गॅरेजला, गॅरेजवर गाडी टाकतो. बघू आता तो किती दिवस बोलतो गाडी द्यायचं. दिली पाहिजे उद्या सकाळपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत आजच. बघू आता तो काय बोलतो. बाकीचाच मित्र आहे, झोपल्यात तर बोललो लवकर घेऊन येऊ दे म्हणजे कसा आता आपला कार्यक्रम उरकवतील. पहिला बरकी आला बरकी गाडी निश्चित ठोकता येतं. तर मला या गाडीचं 2दा झाले याच साईडची. म्हणणं वाटतं 3ऱ्यांदा म्हणतो वाटतं याख्खी नेल म्हणा एक साईडूनच. आणि मला एकच हिचा समज नाही, हिला 4 व्हीलर का ना आवरत. हिला ट्रक मोठा कंटेनरच. आता पहिले टायमिंगला मोठा कंटेनर, आता काल डंपर. म्हणजे हिला वाटतं छोट्या छोट्या गाड्या आवडतच नाही. अरे नाही ना छोटी गाडीला कसं तिला पण नुकसान होईल आपल्याला पण होईल. म्हणजे टेन्शन नाही, हा काय वाटणार नाही. हा तिला पण झाले आपल्याला पण झाले. तर हिला फक्त नुसतं ते कंटेनर आणि हेच आवडतात बस डंपर. आता नेक्स्ट टाइमला काय करते तर काय माहिती. व्हायला तर नाही पाहिजे कारण की 2दा तर एक साईडूनच नेले. काही सांगता नाहीत, काही होऊ शकतो. झोप नाही पूर्ण झाली आणि फर्स्ट टाइम मी घराच्या बाहेर आज बिना अंघोळीचा निघले असेल तर डोलं पण सुजलेलं दिसतं आणि झोप पण झाली. आणि बिना अंघोळीचा निघलं का मी असंच डायरेक्ट एकदम या दिसतं. मी फर्स्ट टाइम आज बिना अंघोळीचा घराच्या बाहेर निघलो. अंघोळ करायला पण गेलतोय. बाकी काय तर चल बाद में आते ना आणि काही आम्ही पहिले डालक्या ते तबी शाम करतोय का काय माहित कधी देतं तर नक्की. आता गाडी हे करायला तो बोलले 2 दिवसांनी देईन म्हणजे उद्या संध्याकाळी देईन बोलते. एकदम फायनल लुक बाईक करतं. तुला काहीतरी नवीन चेंज करणार आहे आता मी गाडीमध्ये. आता चाललो डायरेक्ट मी घरी. याला बरं म्हणा घरी सोर. आता 2 दिवस स्कूटीवर फिरायला लागेल. आता काहीतरी सॅटर्डे संडे म्हणून काय टेन्शन नाही, स्कूटीवर फिरायला. बघू आता कसं काय. तर सगळीकडे चांगली ओपन काढणार आहे जरा बोललो. आता जुनी लुक घेऊन येऊ परत एकदा गाडीवर. आलो आता 4 भरण्यासाठी जातो. बघू किती टाईम होता जमिनीचा. वगैरे झालो. आता आलोय बाटलं भरायला. भाई नाश्ता करायला दोघे पण. पोलार्ड भाई खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये. तो स्वतः आता ब्लॉग बनवताय, मिनी ब्लॉग, म्हणून तो आपल्या व्हिडिओमध्ये जास्त येत नाही. आलो आता बाटलं भरायला कारण की आज ड्रायव्हर गेलाय कुठेतरी त्याच्या कामासाठी, म्हणून मी आलो आज बाटलं भरायला. गाडी केले खाली, आता फक्त भरायची बाकी तिथं. 4 वगैरे भरून झाले तर निघालो 4 ते.
कशात सोडून आलो होतो. मस्तपैकी येऊन घरी झोपलो, फ्रेश वगैरे झालो. आता चाललो, त्याचा फोन आला गाडी घ्यायला या म्हणून. चाललो आता गाडी घ्यायला. बघू कसा लुक आलाय नवीन. कारण की थोडा नवीन चेंजेस केल्यात. बघू आता कसं वाटतं. तर नाहीतर पुन्हा एकदा परत आहे तशीच करायला. नाहीतर काहीतरी नवीन आहे, नवीन लुक, अजून एक तिसरा लुक नवीन घ्यायला काहीतरी असं माझा तर ठरला आहे. पण बघू आता हा लुक कसा वाटतंय त्याच्यावर आहे. नाहीतर नवीन लुक. आल्यावर पहिले इजन पेट्रोल टाकून घेतो, म्हणजे टेन्शन नको. थोडा पेट्रोल कमी दिसतोय म्हणून बोला टाकून घेतोय. कुठे ते माझे पंटर दिसतच नाही पण इथं पेट्रोलवाले. गाडीचा थोड्या दिवसासाठी लुक चेंज केलेला आहे. पुन्हा एकदा आपला काहीतरी नवीन बंपर आणि नवीन ग्रिल, आणि झाला तर टायर पण आम्ही चेंज करणार आहेत असं माझा हे. नाहीतर मॅकविल ओनली चेंज करायचे. बघू आता कसं काय. हे थोड्या दिवस चालून बघतो कशी वाटते. कारण की 5-1.5 वर्ष तेच चालवलं, म्हणून बोललो आता हिला काहीतरी नवीन लुक द्यावा म्हणून असा लुक केला आहे. आता हे टायरचं कवर पण काढतं, कारण की खूप दिवस झाले लावलेलं होतं टायरचं कवर पण. यांना पण व्हाईट केलेत. बघू चांगले दिसले तर ठेवणार, नाहीतर ब्लॅक करणार पूर्ण मॅकविल. आणि नाहीतर मॅकविल ब्लॅक करून हेच फक्त व्हाईट ठेवणार. आणि त्या साईडला असे पण लावायचे, ते तुटलेले. आता त्या दिवशी पण 2-3 तुटले. यात पण फोगलॅम्प लावायचे, त्याला थोडा जमला नाही लावला, म्हणून उद्या जाऊन दुसऱ्या फिटरला नेऊन ते फोगलॅम्प पण चेंज करावं लागणार. वाटतंय चांगली. बघू आता घरचे काय बोलतात तर त्यांच्यावर आहे. अशी गाडी आमची काही माणसांना आवडलेली नाही आहे. आधी त्यांना फोटो पाठवला तर नको, अशी नको, चेंज कर बंपर आणि लाईट. आता बरं थांबा, 5-10 दिवस फक्त, सॉरी एक किंवा 2 महिने फक्त असे ठेवणार. त्याच्यानंतर पुन्हा एकदा चेंज करणार गाडीला. बंपर आणि ग्रिल चेंज करून टाकणार. आणि बघू लाईट पण चेंज करावं माझा असा म्हणणं आहे. आता फोगलॅम्प तर मी टाकणारचे. आतमध्ये बंपर आहे, बंपर पण आतमध्येच आहे. तो करतं होणार नाही. बघू तरी माझे आहेत 1-2 मित्र, त्यांना सांगतो बंपर चेंज करून द्या म्हणून, म्हणजे बनवून द्या, तुटलाय तो. आणि पाठीमागचा टायर पण काढून टाकला, कारण की ती लय दिवस झालता टायर पण ठेवून, म्हणून काढून टाकला बोललो. आता असा काहीतरी लुक मागशी पण चांगला दिसतोय. ते कवर होता म्हणून त्याच्यामुळं जास्त भारी नव्हती वाटत. आता कसं टायरची ग्रिप वगैरे सगळा दिसतोय ना, म्हणून ते थोडा जास्त चांगली वाटतंय. पण कलर एकदम मॅच केला, एकदम टेन्शन नॉट असं वाटत नाही, म्हणजे बघून काय झालेला होता म्हणून. अमोटे में सेक्टर 5 में 1 नंबर काम किया है अपने भाई ने. कलर पूरा एकदम मैच करके दिया है एकदम. हाँ क्या, हाँ अनिल पेंटर. गाडी पूर्ण म्हणजे पूर्ण घाण झालेली आहे. यो बंपरचा मला टेन्शन आलाय, तो झाला का मग म्हणजे मला जास्त खर्चा पाणी नाही येऊ शकणार. तो फक्त व्हायला पाहिजे, बाकी काहीच नको. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला माझ्या देवाचा गाणी लावू दे. चला निघालो, जाण्यासाठी निघतो आता. आशुभाई बघू काय बोलतोय तर. आमच्या घरातली व्यक्ती फुल माझ्यावर पिसलले नाही, अशी काय करायची तशी काय करायची. म्हणजे थांब जरा, पैसे तर येऊ द्या, नक्कीच करू ना, नाही तर तू पैसे देतो, पैसे पण द्यायला रेडी झाले. हा कर अरे थांब बोललो, नवीन लुक काहीतरी 3-4 महिने आपण वापरून बघू, त्याच्यानंतर जर करायचेच. पण बोललो 3-4 महिने वापरून बघू. नाही काला यार, शांत दिमाग शांत होईल. कुठं पलून चालली ती माझ्यापेक्षा लांब. म्हणले आता घरी बघू, आता नंतर नेतं घरच्यांना दाखवायला काय बोलतात ते. दादा तर काय जास्त बोलला नाही, बोलला 2-3 दिवसात करू, म्हणजे सॉरी 2-3 महिन्यात करू आपण चेंज तिचा लुक. बघू आता सध्या राहू दे तोपर्यंत. तर काय वाटतं चांगलाच वाटतंय, काय वाईट नाही वाटत. फक्त काय फोगलॅम्प आणि हे चेंज करावे लागणार बस. एक साईडचं ओपन गेलाय तो पण चेंज करावा लागणार. याला पूर्ण रेड ब्लॅक करावं लागणार. हे एवढं वाटून नाहीत केलेत, पण त्यानं रेड केलेलं असतं तर आणखी चांगलं वाटलं असतं. आतमध्ये खूप भरलेलं आहे सामान. अरे खोल रे, आतमध्ये पूर्ण सामान भरले. तो नंतर काढायला लागेल, कारण की टेम्पो इथं मध्येच आहे. तो नंतर काढायला लागेल पूर्ण सामान. गोलू गाडी कशी आपली, भारी बनवले का? नाद करायचा नाही ना, विकी बाईचा नाद करायचा नाही. बोल, विकी बाईचा नाद करायचा नाही. जोरान नाही तर इथं सोडून जा. जोरान बोल.
आलोय आता, गाडीचं पूर्ण झालं. आलोय आता फ्लॅटवर जेवण करण्यासाठी. टाइम खूप झाला, वाजल्यात 11 वाजायला आलं. बघू आता काय तर जेवायला घरी. दुपारी नॉनव्हेज खालता, आता काय आहे काय माहिती. नॉनव्हेज खायला कंटाळा आले. व्हेज असलं तर नक्कीच व्हेज खाईल. काय माहिती कसल्या भाज्या आहे ते, काय माहिती. लॉन्च आहे त्या बाराला. आता बघू कशी लागतं ते खाऊन. मस्तपैकी एकदम पोट भरून जेवलो. आता चालले, बाकी आले त्यांनी बघितली नव्हती म्हणून टोकरनी फोन केला तर मी आले गाडी बघायला. बरं आलोच, जेव्हा होतो जेवलो मस्त की पोट भरून आलाय. बाकी बाई बघायला, बाकी कैसा हो या काम एकदम शोरूम जैसे है. ये देखो बाकी का नया बाइक. बाकी को बाइक में बहुत इंटरेस्ट है. वो बहुत ख़राब हो चुका था तो उसने पूरा बनाया. 6-7 महीना इस पे ही खर्चा किया है उसने, पूरा पगार उसका. नेक्स्ट डे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज खूप पाऊस पडणार असं वातावरण केलेलं आहे त्यांनी. चालले फ्लॅटवर नाश्ता करण्यासाठी. लई दिवसानंतर पुऱ्या बनवल्या नाहीस. रोखवतो या मला सगळे एकट्यालाच बनवतात, मी एकटाच खातो बस. मस्तपैकी 7-8 पुऱ्या खाल्या. टेन्शन नको आता. 2-3 वाजेपर्यंत भूकच नाही लागणार. हे दुसरा बिस्किट सेट खाल्लं का नाही, 12-1 वाजता डायरेक्ट भूक लागतं. पुऱ्या खाल्ल्या का लवकर भूक नाही लागेल. जरा हिला आतमधनं धुवायला लागेल, काय की खूप घाण झालं. ते याबी ठेवलेलं ना बंपर इम्पर म्हणून, त्याच्यामुळे घाण झाले. जरा बँकेत जाऊन येतं, जरा एक काम आहे बँकेत, तो जरा करून येतो. नाही आता नाही, हिला धुवायला टाकायला लागेल आणि ते बाबूला शाळेत सोडायला लागेल. बघू आता. हे आपणा बँकवाला म्हणा लय फेऱ्या बोलवतात बँकेत. याच काय नक्की विषय त्याच काय मला समजा नाही. हो बँकेत बोलवतात पण 5 ते 10 मिनिटांच पूर्ण माझं काम करून देतात. जास्त डाना टाइमपास नाही करायला लावत. पहिल्या बँकेत काम झालं, आता चाललो दुसऱ्या बँकेत. आज म्हणतो बँकेतच नुसतं काम आहे काय माझं, तेच काय मला तर समजत नाहीये. गणपती बाप्पा मोरया मोरया. झालाय या पण बँकेत काम झाला. या बँकेत शूट नाही करायला भेटली कारण की मित्र भेटला, मग त्याच्यात मी विसरूनच गेलो. इकडचा आपला पालीचा मित्र भेटला, त्याच्या बोलण्यामध्ये मी व्हिडिओ काढायचा विसरूनच गेलो. आता गाडीत आल्यावर मला आठवण आली. जातो आता. टँकरचा काय काम निघलाय, तो फिटर आलाय. आता काय वस्तू आणायला जायची असेल ती आणायला जायला लागेल, नाहीतर नसेल तर बाबूला डायरेक्ट शाळेत सोडायला. आता गाडी धुवू का नको आधी ते म्हणा, तिथे जाऊन बघायला लागेल. जास्त गर्दी नसेल तर जाईन धुवायला, नाहीतर घरी टाकली आता धुवायला. बघू किती टाईम जातो. वॉश बीश करून झाले. आता तुम्हाला फायनल लुक दाखवतो तिचा, सिनेमॅटिक शॉट. आता थोडा फ्रेश वाटतंय. गाडी म्हणजे जास्तच घाण झाली कारण की ते याच्या मुलं सामना मुलं. आता एकदम जरा फ्रेश अशी नवीन लुक, नवीन फील येतो. अशी नवीन गाडी असा फील येतोय गाडीमध्ये बसल्यावर. खूप चांगला आणि खूप सुंदर. मजा आली गाडी धुवून. अशी गाडी रोज धुतलेली पाहिजे आतमधून. रोजची घाण होतं, आता पावसाला आहे म्हणून रोज घाण होत आहे. गाडीला घरी लावली. आता चाललं स्कूटीवर बाबूला स्कूलमध्ये सोडायला. तिकडे 4 व्हीलर घेऊन जायचं बोलला तर लय कंटाळा येतं कारण की लांब लावायला लागतं आणि प्लस ट्रॉफिक होतं. नुसती शाळेची पोरं नुसती इकडे तिकडे धावतीच असतात. फुकाडी एकाचा 2 नको म्हणून आपली स्कूटी ऑन टाईम फेवरेट बरी आहे, टेन्शन नाही. उल्हास वाराला आले साथून राहिला तर नुसता लास्ट तरी करत जातो. थोडा टाईमपास करायला तल्यावर जरा एकटा बसतो. बघू कद्दू गेले मागाशी, नसलं तर जरा एकटा बसतो. जरा बरा वाटतं एकटा तिथं बसल्यावर. मस्त की थंडगार हवा येते. बघू तिथं हसला कोणतं, नाही तर कद्दूला फोन करायला. कुठंच नाही गेलो, फक्त लोकेश दादाची इथं टाईमपास केला. तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सबस्क्राईब करून ठेवा. आणि नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे नक्कीच मला कमेंट करून सांगा. जे जास्त कमेंट असतील तेच वाला नेक्स्ट ब्लॉग असणार आपला.